SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक 2 इंदिरा नगर येथील रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलने दणदणीत बिनविरोध विजय मिळवला। या विजयामुळे परिसरात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे। या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही उमेदवार उभा राहिला नाही। भाजपकडून एक उमेदवार उभा करण्यात आला होता, मात्र अर्ज छाननी दरम्यान त्यांचा अर्ज बाद ठरला। त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात केवळ भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलचे उमेदवार उरले। जनक्रांती पॅनलकडून राऊत आणि मुगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र मनीष भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्पष्ट आदेशानुसार पॅनलमध्ये समन्वय साधण्यात आला। पक्षहित, संघटन शक्ती आणि विकासाला प्राधान्य देत एका उमेदवाराने माघार घेतली। त्यामुळे सुनंदा सोमलिंग मुगळे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। या संपूर्ण प्रक्रियेत मनीष देशमुख यांचे नेतृत्व आणि निर्णय क्षमता ठळकपणे दिसून आली। त्यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पक्षाची संघटन शक्ती अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसले। विजय घोषित होताच भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी हनुमंत कुलकर्णी, गौरीशंकर मेंढगुदले, निलेश हेळकर, महेश मेंढगुदले, सिद्धाराम काळे, अप्पा शिळे, बबलू पोद्दार, नागेश यरनाळे, अनिल जोडमोठे आदी उपस्थित होते। पॅनल प्रमुख उमाशंकर राऊत व रेवंत सिद्ध मेंढगुदले म्हणाले, हा विजय जनतेचा आणि नेतृत्वावरच्या विश्वासाचा आहे। मनीष भैया देशमुख यांच्या सक्षम मार्गदर्शनामुळेच हा बिनविरोध विजय शक्य झाला। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंद्रुपच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत। या विजयामुळे मंद्रुपमध्ये भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलची ताकद अधिक बळकट झाली असून भविष्यात स्थानिक राजकारणात मनीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणखी मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत। जनता पार्टीचा मनीष भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबू साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा